नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेचे अध्यक्ष चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याबाबत इतकी गुप्तता पाळली गेलेली होती, की तिथल्या वार्ता जगापर्यंत पोहोचायला आता वेळ लागतो आहे. तसं बघितलं तर चीनमध्ये सततच गुप्ततेचं वातावरण असतं. पण प्रत्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष तिथे गेल्यानंतर त्यांचा दौरा कव्हर करण्यासाठी गेलेल्या ज्या टीम्स होत्या, त्यांच्यावर तरी बंधनं येणार नाहीत अशी एक अपेक्षा होती. पण ती तर काही पुरी होताना दिसली नाहीत. म्हणजे ह्या ज्या दौऱ्यामधल्या या ज्या घटना आणि त्याच्या कथा बाहेर येतायत, त्या ऐकल्यानंतर मती अक्षरशः गुंग होऊन जाते. म्हणजे एका ठिकाणी असं दिसलं, एक मी व्हिडिओज बघितला, की ज्याच्यामध्ये पत्रकार आत जाण्याचा प्रयत्न करत होते, अमेरिकन टीम सगळी. परंतु त्यांना रोखण्यात आलं. पत्रकारांना सुद्धा आत सोडलं गेलं नाही. खरं म्हणजे पत्रकारांसाठी राखीव जागा असायला पाहिजे, परंतु तसं होऊ शकलं नाही. आता एका ठिकाणी पत्रकारांना असा मज्जाव केला गेला, तर दुसऱ्या ठिकाणी ट्रम्प यांचे प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना सुद्धा रोखलं गेलं. म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ते, त्यांच्या रक्षणासाठी म्हणून इथून खास टीम जातात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित, की अमेरिकेचे अध्यक्ष जिथे-जिथे जातात, त्या अगोदर विमानाने सगळं साहित्य पहिल्यांदा त्या देशात पोहोचवलं जातं. तिथे त्यांची छाननी होत असते सगळी सुरक्षेची आणि त्या विमानामधून जे जातं ना, ते त्यांची स्वतः गाडीसुद्धा ट्रम्प यांच्यासाठी वेगळी गाडी नेली जाते. ती त्या विमानातून नेली जाते. म्हणजे ते अ, त्या देशामधली यजमान देशातली गाडीसुद्धा वापरत नाहीत. तेवढा सुद्धा ते धोका पत्करत नाहीत. अशी टीम जी असते ती राष्ट्राध्यक्षांच्या सोबत नेहमी हत्यारबंद माणसं पाहिजेत, रक्षक पाहिजेत, ही त्यांची सिक्युरिटी पॉलिसी सांगते. त्या पॉलिसीनुसार ट्रम्प यांच्यासोबत असे रक्षक आतमध्ये जायला लागल्यानंतर त्यांना मज्जाव केला गेला आणि ट्रम्प यांच्यासोबत हत्यारबंद त्यांचे सुरक्षा रक्षक आत जाऊ शकले नाहीत. का नाही जाऊ शकले? याचाच अर्थ असा आहे, की असे रक्षक आज जेव्हा जातील, तेव्हा शी जिनपिंग यांच्यासोबत असेच हत्यारबंद रक्षक त्यांना ठेवावे लागले असते. पण ते त्यांना करायचं नव्हतं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. त्यामुळे शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अगोदरचे जे अगदी ज्याला म्हणू आपण खाजगी संभाषण असतं, तिथे अशी माणसं उपस्थित नसतात. ती कशा पद्धतीने उपस्थित असतात ते आपण बघू नंतर. पण 2 नेते ज्यावेळेला एकत्र भेटायचे असतात, तेव्हा ट्रम्प यांच्यासोबत हत्यारबंद सुरक्षा रक्षक असायला पाहिजेत, परंतु त्यांना आत जाऊ दिलं गेलं नाही. याचाच अर्थ असा, की कदाचित, कदाचित शी जिनपिंग यांच्या टीमना एक शंका असेल, की हेच सुरक्षा रक्षक म्हणून आत आलेली माणसं, त्यांनी जर का शी जिनपिंगवरती हल्ला केला तर? चीनचा भरोसा नाही अमेरिकेवरती. ही बाब तर स्पष्ट आहे. म्हणजे शी जिनपिंग ह्यांना आत्तापर्यंत 13हून अधिक जनरल्सना पदावरून बाजूला करावं लागलं आणि संशय नेमका हाच होता, की ही माणसं फुटलेली आहेत आणि कदाचित ती अमेरिकेला मदत करत असावीत. ह्या संशयावरून त्यांना अटक झाली. मग त्यांच्यावरती काही जणांवर खटले भरले गेले. काही जणांना नजरकैदेत ठेवलं गेलं. तेव्हा असा हत्यारबंद सैनिक जो असतो, तो आपल्या संपर्कात येऊ नये याची काळजी शी जिनपिंग यांनी घेतली. आणि त्याच सोबत लक्षात ठेवा, की जर त्यांच्याही सोबत जर का असे हत्यारबंद रक्षक असते, तर त्यांना काही म्हणजे थोडं तरी बॅलन्स झालं असतं, की बाबा हा पण इथे आहे, हा पण इथे आहे म्हटल्यानंतर हल्ले कदाचित होऊ शकले नसते. पण शी जिनपिंगनी ती पण रिस्क घेतली नाही. कारण खुद्द शी जिनपिंग ह्यांचं जीवित सुद्धा प्रत्यक्ष चीनच्या भूमीवरतीच धोक्यामध्ये आहे. आणि अनेक वेळेला काही एक कदाचित मी व्हिडिओ केला असेल, की अचानक शेवटच्या क्षणी शी जिनपिंग तिथून उठून गेले आणि तो जो सगळं बंड केलेलं होतं, ते बंडाची माणसं तिथे हॉटेलमध्ये पकडली गेली. ते सगळे अ, आता त्यांना माझीच म्हटलं पाहिजे, सैनिकी अधिकारी होते आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं. त्याच्या अगोदर केवळ 40 ते 45 मिनिटं शी जिनपिंग यांना मिळाली. त्यांनी हॉटेलमधून पोबारा केला आणि ते एका पुन्हा एकदा गुप्त स्थळी गेलेले होते. तेव्हा शी जिनपिंग हे जरासुद्धा अ,
हे घेत नाहीत, त्याला म्हणतात चान्स घेत नाहीत. आणि चान्स का घेत नाहीत? कारण जसं सीआय म्हणजे स्वतःसोबत सुद्धा त्यांच्या हत्यारबंद लोक नसतात. कारण ते सुद्धा उलटले तर काय करायचं? हे प्रश्न मनामध्ये असतात. तेव्हा ह्या 2 घटना, एकदा एका ठिकाणी पत्रकारांना जाऊ दिल्या नाहीत, दुसऱ्या ठिकाणी हत्यारबंद रक्षक आत जाऊ दिले नाहीत. ही अत्यंत विरळ गोष्ट असेल अमेरिकन अध्यक्षाच्या बाबतीत, पण ट्रम्प यांना अखेर ते मानावं लागलं, कारण ते चीनच्या भूमीवरती हजर होते. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, हे तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, हे तर ओघामध्ये झालं, पण हे तेवढ्यावरती थांबत नाहीये. ट्रम्प यांच्या सोबत जसे टॉपचे सगळे सीईओ होते, तशी जवळ-जवळ 300 लोकांची टीम त्यांच्या सोबत गेलेली होती. आणि ह्या टीमना तुम्हाला कल्पना आहे का, त्यांना सुरक्षेच्या काय सूचना दिल्या गेलेल्या होत्या? त्यांना सांगितलं गेलेलं होतं, नंबर 1 म्हणजे तुमचे जे रेग्युलर वापरत असलेले लॅपटॉप आहेत, ते चीनमध्ये नेऊ नका. तुमचा रेग्युलर वापरातला जो फोन आहे, तो फोन चीनमध्ये नेऊ नका. तुमचा जो ईमेल आयडी तुम्ही नेहमी वापरता, तो ईमेल आयडी चीनमध्ये उघडू सुद्धा नका. लॉग इन सुद्धा करू नका. तुम्ही जेव्हा चीनमध्ये जाल, त्यावेळी तिथे वापरण्यासाठी एक नवा ईमेल प्रोफाइल तयार करा आणि तो प्रोफाइल चीनमध्ये वापरा. इतक्या स्पष्ट सूचना ह्या अमेरिकन टीमला दिल्या गेलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं गेलेलं होतं, की कदाचित तुमचा कॉम्प्युटर असेल, तुमचा फोन असेल, तुमचा ईमेल आयडी असेल, हा हॅक होऊ शकतो. चीनमध्ये कुठलीही गॅरंटी देता येणार नाही. तुम्हाला जर का असं वाटत असेल, की आम्ही आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतील, तर तशी आम्ही तुम्हाला हमी देऊ शकत नाही. इतकी स्पष्ट सूचना देऊन ही संपूर्ण टीम ही चीनमध्ये गेलेली होती. तेव्हा परस्पर संशयाचं वातावरण किती भारलेलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. अमेरिकन टीमला संशय होता, चीन टीम ट्रम्पवरती हल्ला करेल का? आणि चीन टीमला संशय होता, अमेरिकन टीम हल्ला करेल का? ह्या अति संशयाच्या सगळ्या पडद्याआड गोष्टी घडल्या. आता ह्या सुद्धा कथा ज्या आहेत, या हळू बाहेर पडताना दिसतायत आणि अशाच रंजक कथा आपल्यापर्यंत येणार आहेत. तेव्हा ट्रम्प यांच्यासारखा माणूस जेव्हा चीनसारख्या एक प्रकारे ते म्हणत असतील स्पर्धक, पण शत्रू देशातच गेलेला होता आणि त्याच्यासाठी किती सावधगिरी बाळगावी लागते, हे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला कळेल, की काही जणांनी आपली टर उडवलेली होती, की पुतिन यांनी मोदी यांचा जीव कसा वाचवला. ती एस-सी-ओ समिट झाली तिन्जान शहरामध्ये. 45 मिनिटं त्यांच्यासोबत ते स्वतःच्या कारमध्ये थांबून राहिले. मोदी बाहेर येईपर्यंत त्यांनी कार सुरू केली नाही. त्या कारनी जेमतेम 5-10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉटेलपर्यंत गेले आणि कारमध्ये बसूनच बोलणी केली. कारण कार इतकी सुरक्षित जागा चीनमध्ये दुसरी नाही. इथे आपण जे बोलू ते चीनचे लोक जे आहेत ते ऐकू शकणार नाहीत याची खात्री पुतीनना होती. अशा प्रकारे मोदींना वाचवण्यात आलं. अशा ह्या ज्या कथा उठलेल्या होत्या, त्या काही लोकांना अतिरंजित वाटलेल्या होत्या. आता ट्रम्प यांच्या बाबतीत जी सावधगिरी बाळगली गेली, त्यांच्या टीमबद्दल बाळगली गेली, त्यातून तुम्हाला कळेल की चीनमध्ये काहीच सुरक्षित नसतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.